याच्या पुढे आजच्या नंतर हे गोकुळधाममध्ये असं पाणी आलं तर महानगरपालिकेच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना हे पाणी प्यावं लागेल। तेवढी बघा तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचंय। जर नसेल करायचं तर हे पाणी पिण्याची तयारी ठेवा। माझ्या प्रभागामध्ये गोकुळधाम एरियामध्ये RMMS म्हणून त्या ठिकाणी 22 ते 23 अशा सोसायटीज आहेत आणि तिकडे गढूळ पाणी जवळजवळ 20 ते 25 दिवसापासून येते आणि हे वारंवार आम्ही महानगरपालिकेला संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित डिपार्टमेंटला सांगतोय की या ठिकाणी गढूळ पाणी येते आणि ते तशाच पद्धतीने जरा म्हणजे खरं तर गढूळ पाणी खरं तर युद्धपातळीवरती ते काम केलं पाहिजे, पण तसं न करता 20 ते 25 दिवस आज तसंच सेम पाणी येते। त्याच्यामुळे ती बॉटल मी घेऊन आली की आज माझ्यावरती ती वेळ आली की स्टँडिंग कमिटीमध्ये मला ती बॉटल घेऊन यावं लागली आणि त्यांना सांगितलं की हे जे पाणी आहे ती कोणात तरी हिंमत आहे का हे पाणी पिण्याची, कारण हे पाणी जवळजवळ 25 दिवस या ठिकाणी तिकडची लोक पित आहेत आणि त्यांच्या आरोग्यांशी खेळत आहेत। तर आणि त्यांचा सगळा रोष कसा असतं की नगरसेवक, पण संबंधित अधिकारी मग कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट असू दे, वॉटर डिपार्टमेंट असू दे, या ठिकाणी त्यांनी खरं तर युद्धपातळीवरती काम केलं पाहिजे। गढूळ पाणी स्वच्छ पाणी कसं होईल ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, पण काय आहे येतो जातो दोन लेबर लावणार 20 ते 25 दिवस खेचणार, हे असं चालणार नाही याच्या पुढे। त्यामुळे मी या ठिकाणी ती बॉटल घेऊन आली गढूळ पाण्याची। काय उत्तर देण्यात आलं त्यावर? स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आमचे प्रभाकर शिंदे साहेब आणि अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्माजी यांनी दोघांनी आश्वासन दिलं आहे की या ठिकाणी त्वरित ह्याच्यावरती उपाययोजना करू आणि लोकांना स्वच्छ पाणी कसं मिळेल या ठिकाणी आम्ही बघू आणि संबंधित अधिकाऱ्यावरती सुद्धा कार्यवाही करू। एरियाचा प्रश्न तुमच्या प्रभागामध्ये गंभीर आहे, थेट तर तुम्ही रस्त्यावर उतरवण्याची वेळ प्रशासन करत आहे। आपल्याकडे नियम आहेत काही की कोर्टाच्या समोर नको, शाळेच्या बाजूला नको, असे नियम आहेत, पण माझ्या या ठिकाणी कृष्ण वाटिका, साई रोड, फिल्म सिटी रोड या ठिकाणी हॉस्पिटल्स आहे, मंदिर आहे, दिंडोशी कोर्ट आहे, हे एवढं सगळं असतानासुद्धा तिकडचे आपले अधिकारी जे आहेत ज्यांना कार्यवाही करायची आहे, तिकडे कारवाई करायची आहे हॉकर्सवरती, तर ते करत नाहीत। आणि ते कशा पद्धतीने करतात तर आधी फोन केला जातो आणि त्याच्यानंतर ते सगळे हॉकर्स निघतात। पण मी सुद्धा त्या दिवशी अधिकाऱ्यांसोबत दुसरा रोड सांगितला की मी आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे, पण मग मी दुसऱ्या रोडवरती त्यांना घेऊन गेली। त्यावेळेला ती सत्यस्थिती आली की जशी माहिती कळते तसे ते पळून जातात, पण आम्हाला फुटपाथ रिकामी हवा, या ठिकाणी रस्ता रिकामी हवा। या आमच्या मुंबईकरांच्या टॅक्सपेअर मुंबईकर जे आहेत त्यांना या अशा पद्धतीने आमचं फुटपाथ रस्ता हे चालण्यासाठी वाहतुकीसाठी काही अडथळा नको यासाठी हे हॉकर्स अनधिकृत हॉकर्स आहेत आणि तिथे तर नशेबाजी, ड्रग्स ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। तुम्ही जर बघितलं तर त्या नारळाच्या ह्याच्यामध्ये ड्रग्स वगैरे सगळं तिथे होते, तरीसुद्धा महानगरपालिका ही बघायच्या भूमिकेत आहे आणि त्यामुळे वारंवार आम्ही अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर उतरून ही कारवाई करतो।